करणारे छत्रपती शिवाजी महाराज. पण शिवाजी महाराजांची आई जिजाऊ त्या विदर्भातल्या आणि शिवाजी महाराजांचे पिताजी शहाजीराजे ते मराठवाड्यातले, म्हणजे विदर्भातली लेक येते आणि या मराठवाड्यातला पुत्र उभा राहतो आणि त्यांच्या जाणीवेतनं स्वराज्य उभा करणारा राजा शिवछत्रपती माझ्या महाराष्ट्रावर लोककल्याणकारी छत्र उभा करतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. खर तर शहाजी राजांसारखा पिता जर शिवरायांना लाभला नसता तर काय झालं असतं, हा सगळ्यात मोठा चिंतेचा विषय आहे. स्वराज्य संस्थापक म्हणून शहाजी राजांचा उल्लेख होतो. याचाच अर्थ या स्वराज्य संस्थापकामध्ये मराठवाड्याचंच नाव घ्यावं लागतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे ज्यांनी स्वराज्याची संकल्पना मांडली अशी माणसं आपण आहात. हा सगळ्यात त्याच्या पाठीमागचा भूमिका आहे. पण हे स्वराज्य उभा राहिलं कसं, कसं निर्माण झालं हे? खरं शहाजी राजांच्या सांगण्यावरनं मासाहेब जिजाऊ पुण्यात आल्या. उद्ध्वस्त झालेलं पुणे, भकास कंगाल झालेलं पुणे, राया रावणा गडवाचा नांग फुलत सगळ्या पुण्यावरनं सगळी भूमी उजाड करून टाकलेली. याच भूमीत एक पहार रोवलेली, तुटकेवान फुटकी कवडीतील अडकवलेली आणि सांगितलं इथल्या रयतेला इथं वस्ती करणं अशुभ, जो वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल. आणि माणसं त्या भयाना परगंदा झाली. सह्याद्रीच्या निबिड दऱ्या खोऱ्यात कडका परत जीव मुठीत घेऊन कशीबशी जगायला लागली. जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं, एवढंच त्यांच्या आयुष्याचा अट्टाहास झाला. अशा पुण्यात आल्यात मासाहेब. राज्य करायचं आहे, जहागिरी चालवायची आहे. पण राज्य करावं कुणावर, जहागिरी चालवावी कुणावर? होतो कोण इथं दगडा धोंड्यांवर? अरे माणसं होती कुठं? माणसं दूर दऱ्या खोऱ्यात परगंदा. मासाहेबांनी त्या परगंदा लोकांना घातली साथ. या परत या गावात. आणि रयतेने विचारलं कुणाच्या भरोशावर? आणि कडाडल्या जिजाऊ तुमच्या शिवमहाराजांच्या भरोशावर. या राजे समर्थ आहेत. पण त्याच वेळी रयतेने बोट दाखवलं मातीच्या उरात रोल्या गेल्या पहारीकडं आणि विचारलं कसं यावं इथं आलो तर आमचा निर्वंश होईल. आणि त्या सरशी मासाहेब झाल्या पुढं मातीच्या उरातली ती पार उचकटली, दूर भिरकावून दिली. अंधश्रद्धेचं जोखड झुगारलं आणि कडाडल्या मासाहेब मीराईनी तर उद्या माझा झाला निर्वंश तरी. आणि आपल्या एकुलत्या एक शोभाला सोबत घेऊन मासाहेब पुण्यात राहायला लागल्या. बघता बघता रयतेला विश्वास आला, अरे मारसाहेब राहता इथं, आपण का नाही? रयत परतू लागली, घर गजबजू लागली, गावं कुजूजू लागली. पण रयते पुढे पुन्हा एकदा प्रश्न पडला, गावात राहिलो घरात राहिलो पण खावं काय प्यावं काय, शेती करावी तर पेरावं काय, काय आहे आपल्याकडं? आणि मग त्यावेळी महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभा राहिली. या सहकारी संस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि या संस्थेच्या संस्थापिका होत्या मासाहेब जिजाऊ. या स्वराज्य नावाच्या संस्थेतून इथल्या शेतकऱ्यांना बियाणं दिली, खतं दिली, बैल जोड्या दिल्या. बघता बघता शेतकरी रानात गेला, पेरणी झाली, मोत्यासारख्या दाण्याची कणसं लगडू लागली. शेतकरी आनंदित झाला, कष्टाला फळ आलं. पण त्याच्या काळजात कल्लोळ उडाला. आजूबाजूच्या दऱ्याखोऱ्यातली रानगव्यासारखी जनावर उभ्या पिकात हैदोस घालायची, सगळं पीक पायाखाली तुडवायची, उभं रान स्तनाभूत करायची. एका धोबा पीक वाया जाताना दिसू लागलं. शेतकरी हवालदिल झाला, धावत धावत मासाहेबांकडे गेला. सांगता झाला, मासाहेब पेरणी तर झाली, पिकं तर आली, मोत्यासारख्या दाण्याची कणसई लगडली, पण मासाहेब जनावर उच्छाद मांडत्यात, उभ्या पिकात हैदोस घालत्यात, सगळं पीक नाशिवत्यात, काहीतरी करा मासाहेब. मासाहेबांना कळून चुकलं. पिकं जगली तर शेतकरी जगेल, पिकं जगली पाहिजेत. दुसऱ्या दिवशी मासाहेबांच्या विलक्षण बुद्धीतनं एक विलक्षण युक्ती बाहेर पडली आणि मासाहेबांनी आसपासच्या गावात दौंडी दिली. जो कुणी पिकात उच्छाद मांडणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल. आणि गावागावातनं तरणीबाण जिगरबाज पोरं बाहेर पडली. रातोरात पिकाभोवती पहरा करायला लागली. एखादा जनावर खुसपसताना दिसलं की त्याच्या चपळाने छेप मारायला लागली, त्याच्या मुसक्या आवळायला लागली, शेपटी तोडायला लागली आणि दाखवायला मासाहेबांकडे घेऊन यायला लागली. सोन्याचं कड मिळवायला लागली. एकाच दगडात दोन पक्षी मारले मासाहेबांनी. एक जनावरांपासून पिकाचं संरक्षण झालं आणि दोन स्वराज्यासाठी आवश्यक असणारी जिगरबाज मावळ्यांची मांदियाळी आपोआप गोळा झाली. एके दिवशी रात्री 1:30-2चा प्रहर होता. लाल महाल संत शांत निद्रिस्त झालेला. अचानक बाहेर 5-6 पोरांचा गलका ऐकू आला. तसा पहारेकरी धावत धावत पुढे झाला. 5-6 तरणीबाण पोरं, एका पोराच्या खांद्यावर भलमोठं रानगाव्याचं धूड. पहारेकरने विचारलं, काय र? तसं एक तरणबाण पोरग म्हणाल, मासाहेबांनी भेटायचं आहे. का र? मासाहेबांनी दौंडी दिली नव, जो कोणी जनावराची शिकार करेल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल. ही काय जनावर घेऊनच आलोय नव? तसा पहारेकरी म्हणणार, पर सकाळी की मासाहेब झोपल्यात आता? नाही नाही, मासाहेबांनी भेटल्या बेगार जाणार नाही. अरे येडा का फोडाल्या का? रातचं 1:30 वाजल्यात. सकाळी की मासाहेब झोपल्यात आता? नाही नाही, मासाहेबांनी भेटल्या बेगार जाणार नाही. पोरं ऐकायला तयार नाहीत. तोपर्यंत बाहेरचा तो गोंधळ ऐकून मासाहेब स्वतः जातीनं येत्या झाल्या. काय गडबड रे? तसं एक तरणबाण पोरग सरदिशी पुढं झालं. मासाहेब 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 तुम्ही दौंडी दिली नव, जो कोणी जनावराची शिकार करेल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल. ही काय जनावर घेऊनच आलोय नव? मासाहेबाने एकदा त्या पोराकडं, एकदा त्या जनावराकडे बघितलं आणि मासाहेब त्याला म्हणाल्या,
अरे पण आम्ही दौंडीत असंही सांगितलेलं की अख्खं जनावर दाखवायला आणायची गरज नाही, नुसती शेपटी दाखवायला आणली तरी चालेल, की अख्खं जनावर कशाला घेऊन आला. तशी त्या पोरानं मान खाली घातली आणि ते पोर मासाहेबांना म्हणालं, मासाहेब ध्येनातच नाही राहिलं बघा. आणि काय रे, सकाळी आला असता तर आम्ही काय तुला सोन्याचं कडं दिलं नसतं. एवढा जसं ऐकलं तस त्या पोराच्या दोन्ही डोळ्यातनं खळखळ पाणी उघडायला लागलं. त्याला हुंदका फुटला. नालेला हुंदका दाबत तो पोर मासाहेबांना म्हणाला, मासाहेब सोन्याचं कडं मिळावं म्हणून नाही आलो मासाहेब. मासाहेब तुमच्या कौतुकाची थाप माया पाठीवर पडावी म्हणून आलो मासाहेब. मासाहेब तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर पडली ना की 10 तिचं बळ येतं. त्या जनावराची शिकार केली आणि वाटलं कवा एकदा तुमच्या जवळ येतो आणि कवा एकदा तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर घेतो. सोन्याचं कडं नको मासाहेब, तुमच्या कौतुकाची थाप फक्त माया पाठीवर पडू द्या. मासाहेब पुढं झाल्या, त्या पोराचे डोळे पुसले, त्याला विचारलं, नाव काय रे तुझं? तसं ते पोर म्हणाल, ताना. तानाजी मालुसरा, उमराट गावचा जी. आणि त्या दिवसापासून तान्हा जो मासाहेबांचा झाला तो मरेपर्यंत स्वराज्याचा राहिला. एक कौतुकाची थाप माझ्या तानाजीला घडवणारी ठरली. खर तर ज्या समाजामध्ये पाठीवर कौतुकाची थाप टाकणारी माणसं असतात त्या समाजामध्ये नररत्न उगवतात.